ज्यावेळेस फॉरेन मधले परकीय लोक भारतामध्ये पर्यटनासाठी येतात त्यावेळेस त्यांचं पहिलं पसंतीचं डेस्टिनेशन लोकेशन स्थळ जे आहे ते औरंगाबाद शहर आहे. वर्ल्ड मॅप वरती औरंगाबाद शहर हे प्रेक्षणीय स्थळ म्हणून त्या ठिकाणी ओळख आहे त्याची. आणि इंडियाची टुरिझम कॅपिटल म्हणून औरंगाबाद शहराची ओळख आहे. विशेष याला महत्व याच्यामुळे आले की या ठिकाणी असणाऱ्या लेण्या, जगप्रसिद्ध लेण्या, अजंठा वेरूळ लेण्या आपण ज्याला म्हणतो, आणि त्यातच भर ही औरंगाबादच्या शहरामध्ये असणारी औरंगाबाद लेणी या शहराची ओळख आहे. तर ह्या लेण्याची ओळख घेण्यापूर्वी आपल्याला गौतम बुद्धाविषयी माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण ह्या लेण्याची सुरुवात जी आहे ती गौतम बुद्धाने केलेली आहे. गौतम बुद्ध हे मुळामध्ये एक राजा होते, त्यांचं नाव होतं सिद्धार्थ. परंतु त्याला असं म्हटलं जातं की एक द पर्सन दोज हू सॅक्रिफाइस द किंग अमंग्स द मॉन्क अँड मॉन्क्स अमंग्स द किंग. म्हणजे साधू मधला राजा आणि राजा मधला साधू म्हणून गौतम बुद्धाची ओळख आहे. पूर्ण लक्झरियस फॅसिलिटी असणाऱ्या राजाला, आज पंतप्रधानाला जेवढ्या फॅसिलिटी नाहीत तेवढ्या फॅसिलिटी एक राजा म्हणून त्याने उपभोग घेतला. परंतु ह्या सगळ्या फॅसिलिटी सोडून तो अरण्यामध्ये, वनवासामध्ये, जंगलामध्ये फक्त एका गोष्टीच्या शोधासाठी निघाला. तो ह्या जीवनामागचं सत्य काय आहे, व्हॉट इज द ट्रूथ बिहाइंड द लाईफ. आणि सर ते शेवटी त्याला काय सापडलं की जीवनामध्ये जे काही दुःखी माणूस कशामुळे होतो हे फाइंड आउट करण्यासाठी तो जंगलामध्ये त्या ठिकाणी गेला आणि अनेक तपश्चर्या केल्या, अनेक लोकांना त्या ठिकाणी भेटला, साधू महाराजांना त्या ठिकाणी भेटला. ते शेवटी त्याच्या एक लक्षात आलं की जीवनाचा सार नेमका कशामुळे आहे, की माणूस दुःखी का होतो. तर माणसाच्या असणाऱ्या अमर्यादित अपेक्षा, म्हणजे मला बंगला असला पाहिजे, मला गाडी असली पाहिजे, माझं असं असलं पाहिजे, माझं तसं असलं पाहिजे, मला एवढा करोडपती असलो पाहिजे, ह्या ज्या अपेक्षा आहेत अवाजवी अपेक्षा आहेत. क्षमतेपेक्षा असणाऱ्या जास्त असणाऱ्या अपेक्षा माणूस आपल्या स्वतःकडून करतो आणि त्यामुळे त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की दुःखी होतो. हेच महत्वाचं कारण त्यांनी त्या ठिकाणी फाइंड आउट केलं. काय साधा सरळ सिंपल लॉ आहे जीवनामध्ये. कुठल्याही म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही समाधान राहिला तर माणूस दुःखी होत नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये फाइंड आउट करत राहायचं. म्हणजे हे प्राप्त झालं म्हणतात ते बरोबर आहे. हा, बौद्धिक ज्ञान, बौद्धिक वृक्षाखाली त्या ठिकाणी त्यांनी भरपूर काही ज्ञान संपादन केलं आणि त्यामुळे ते बौद्ध म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी सुरुवातीला म्हणजे राजाचं जीवन जगत असताना त्यांच्या वडिलांनी त्याला बाहेर जाऊ दिलं नव्हतं. त्या महालामध्येच सगळ्या काही फॅसिलिटी त्या ठिकाणी दिल्या होत्या. म्हणजे त्या राजवाड्याच्या पलीकडे काही असतं असं काही त्यांना माहितच नसतं विश्व. परंतु काही कारणानुसार ते जाणीवपूर्वक बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर त्यांनी 3 गोष्टी त्या ठिकाणी पाहिल्या. पहिल्यांदा त्यांनी पाहिलं की एक प्रेत हे चाललेलं आहे, एक म्हणजे माणूस मृत्यू झालेला आहे आणि त्यासाठी तिरडी त्याची घेऊन लोक चाललेली आहेत. म्हणजे त्यांना हेही माहित होते की माणूस जन्मलेला आहे तो मृत्यू पावतो हे माहित. ह्या गोष्टीपासून सुद्धा त्याच्या वडील जे असतात राजा त्याने लांब ठेवलं होतं. त्यावेळेस त्यांचा तो पहिला घटना की माणूस जन्माला येतो तो मृत्यू पावतो हे त्यांना पहिलं मिळालं ज्ञान त्या राजवाड्याच्या बाहेर आल्यानंतर. दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी असं आठवलं की एक वृद्ध व्यक्ती त्या ठिकाणी थांबलेला आहे आणि त्याच्या हाताला सगळं लागलेलं आहे, जखमा झालेल्या आहेत, रोगी माणूस त्या ठिकाणी दिसला. म्हणजे माणसाला रोग पण होऊ शकतो हे त्यांना दुसरं कळलं ज्ञान. आणि तिसरं, त्यावेळेस थोडं अंतर पुढे गेल्यानंतर एक संन्यासी होता आणि तो संन्यासी त्यांना जाताना वनामध्ये जाताना दिसला, प्रवास करताना. त्याला विचारलं तुम्ही कुठे चालात? मी ज्ञानाच्या शोधात आहे. म्हणजे त्यांना असंही जाणवलं की ज्ञानाच्या शोधात सुद्धा माणसं सगळं सोडून, जग सोडून जातात आणि अरण्यामध्ये जाऊन अभ्यास करून ज्ञान प्राप्त करतात. म्हणून ह्या 3 गोष्टीचा परिणाम त्यांच्या मनावर इतका झाला की त्यांनी पूर्ण आपल्या राजवाड्याचा असेल, वैभव असेल, ह्या सगळ्यांचा त्याग केला आणि अरण्यामध्ये त्या ठिकाणी गेले की बाबा या ठिकाणी जीवनामागचं व्हॉट इज द ट्रूथ बिहाइंड द लाईफ. म्हणून त्यांचं असं म्हटलं जातं की द किंग हू सॅक्रिफाइस ऑल हिज किंगडम, ऑल हिज लक्झरियस फॅसिलिटी अँड वेंट टू द फॉरेस्ट इन सर्च ऑफ नॉलेज, इन सर्च ऑफ ट्रूथ बिहाइंड द लाईफ. आणि त्यांनी तेच सांगितले वाक्य शेवटी की बाबा माणसाच्या जीवनाचं किंवा दुःखी होण्याचं कारण काय आहे. तर एवढं त्यांच्या सगळ्या इतिहासाचा जर भाग जर आपण विचार केला तर माणसाचे जीव दुःखी होण्याचं कारण हे माणसाच्या असणारी अपेक्षा बरोबर एवढं त्या ठिकाणी सांगितलं. ओके नाईस सर, नाईस सर हे काम काही संतोष असा फोटो काढ. हे बघा 3 जण आम्ही उभा राहते सर तिकून असं सांगताना फोटो काढ सर. असं काय झालं रे? काल रे दगड पाडला.
हा पडलं लेणी पाडसाल रे भाऊ लेणी पडले तर हरकत नाही भाऊ. चल राहू बा. सर सांगा सर कसं आलं तिकडून असं सांगू का असं सांगतो सर इकडे ए जाय ना. मार्गदर्शन करा मार्गदर्शन करताना फोटो काढून हे बघा ह्या आहेत लेण्या औरंगाबाद शहरातील अत्यंत प्रसिद्ध अशा लेण्या या ठिकाणी अगदी औरंगाबाद शहरापासून जवळ असणारे आपण ज्याला लेण्या म्हणतो अगदी जवळ आहेत. तुम्ही कधी येऊन त्या ठिकाणी भेटू शकता. या ठिकाणी तर काढा माहिती चला मी माझी बाकी हा सर सांगा सर. आणि ह्याच ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी धोनी या चित्रपटाची शूटिंग या ठिकाणी झालेली आहे. सर तुम्हाला वाटत नाही का इथलं तिकीट फ्री औरंगाबाद शहरापासूनच या ठिकाणी तुम्हाला 2 प्रेक्षणीय स्थळे आहेत. एक औरंगाबाद लेणी असतील आणि त्याचबरोबर बीबी का मकबरा. सर तुम्हाला वाटत नाही का? या लेण्याचं तिकीट फ्री व्हावं म्हणून माझी सुद्धा खूप इच्छा आहे. ट्रम्प तात्याला मी विनंती केलेली आहे. ट्रम्प